ये बाजून ये ना करा मी भटकी झिंडकी मार्क्सवाद लेनिनवाद जिंदाबाद 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 अखिल भारतीय किसान समाज जिंदाबाद 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 अखिल भारतीय किसान समाज जिंदाबाद 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 जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची पावसामध्ये झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना शेतीचं नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे रक्षण आमच्या हक्काचा पाणी आमच्या हक्काचा रस्ते आमच्या हक्काचे लाईट आमच्या हक्काचे लाल भावटे की लाल झेंडे की आजचा जो 2 जूनचा मोर्चा संपूर्ण ठाणा आणि पालघर जिल्ह्यामध्ये तसाच या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे की या महाराष्ट्रामधल्या संपूर्ण शेतकरी शेतमजूर यांच्या अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि पहिला प्रश्न जे आमचे एकूण 7 विषय आहेत त्यापैकी पहिलाच विषय आहे की वन जमीन ही 10 एकर जमीन मोजून मिळाली पाहिजे, परंतु या महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत 2 गुंठे 3 गुंठे याच्या व्यतिरिक्त जमीन मिळालेली नाही आणि पालघर आणि या ठाणा जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये 50 ते 99% अपात्र दावे झालेले आहेत, पात्र झालेले नाही आणि ओबीसींचं देखील दावे आतापर्यंत पात्र झालेले नाही। तर या मागणीमध्ये आमचे की 10 एकर जमीन मोजून मिळाली पाहिजे आणि 99% जे पात्र झालेले आहेत ते 99% पात्र झाले पाहिजेत, अपात्र झालेले आहेत। आणि त्याचबरोबर गायरान देवस्थान इनामी या ज्या जमिनी आहेत या कसणाऱ्याचे नावावर कुल कायद्यानुसार नावावर झाल्या पाहिजेत। त्याचबरोबर ज्या पीक पाणीचे आम्ही वारंवार फॉर्म भरत आहेत त्या पीक पाण्याचे पंचनामे करून तहसीलदार कार्यालय करून अजूनपर्यंत कुठल्याही कसणाऱ्याच्या नावावर कुल कायद्याचा आजपर्यंत 7-12 घडलेला नाही। ज्या वेळेस गुदुताई परुलेकर होत्या, शामराव परुलेकर होते तेव्हाचे कुल राहाल त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन आणि कुल कायदा लागला होता तेव्हा या ठाणा पालघर जिल्ह्यातल्या आग्र्यांना कुलम्यांना ज्या कुलाच्या जमिनी मिळल्या तेव्हापासून हा लढा सुरू आहे। आत्तापर्यंत कुठल्याही तहसीलदार प्रांत तलाठी सर्कल यांनी आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याचे कब्जेदाराचे त्याचं कुलाची नोंद केलेलीच नाही। तर ही मागणी आमची आहे की कुलाची नोंद झाली पाहिजे। देवस्थानची जमीन आहे, गायरानाची जमीन आहे, इनामी जमिनी आहेत, त्याचबरोबर वर्कस पडीत जमिनी आहेत, ह्या नावावर झाल्या पाहिजेत। आणि या वाडा तालुक्यामध्ये ज्या घरांच्या बाबतीत झालं तर आदिवासीच्या बाबतीत बघायचं झालं तर आतापर्यंत घर बांधायला जागा नाही आहे की घर बांधायला ज्या सरकारी गावठाणं आहेत ती वाढत्या लोकसंख्येनुसार कमी आहेत आणि घरं बांधायलाच कोणी मेलं तर त्याची यात्रा सुद्धा काढायला जागा नाही, कटकडा बांधायला जागा नाही। तर आमच्याकडं टकली, खरिवली, पिंपलास, त्याच्यानंतर देवली अनेक गावं आहेत, कंसाड आहेत, भरपूर आहेत, वरले आहेत, भरपूर तालुक्यातली गावं आहेत। तर अजून पण त्यांना राहायला घरं नाही। घर येत्या काळामध्ये हा अवकाळी पाऊस पडला त्या पावसामध्ये घरं मोडलेले आहेत आणि त्यांना अजून पण जागा उपलब्ध नाही, घर बांधून फॉरेस्ट डिपार्टमेंट तालुक्याची देत नाही, त्यांच्यावर केसे केलेले आहेत आणि त्यांचा पूर्ण कुटुंब उघड्यावर आहेत। घरकुलांच्या गटविकास अधिकारी पंचायत समितीकडून घरकुलं मंजूर केलेले आहेत परंतु घरकुलाचे हप्ते आतापर्यंत मिळाले नाही आणि पूर्ण कुटुंब घेऊन उघड्यावर अनावनात स्वयंपाक करून खातात आणि उघड्यावरच झोपतात। एवढी बिकट परिस्थिती व्यवस्था झालेली आहेत। तर या तहसीलदारांना आज आम्ही जाब विचारायला आलेले आहेत की ज्या घरकुलांचे तुम्ही घरकुल डिक्लेअर केले परंतु तुम्ही हप्ते देत नाही तर ते लाभार्थ्यांनी घर केव्हा बांधायचं आणि लहान लहान लेकरं त्यांची केव्हा घेऊन राहायचं त्या घरामध्ये।
जे झोपडी त्यांची पूर्वीची होती ती झोपडी आतापर्यंत त्यांनी मोडून टाकलेली आहे, म्हणजे त्यांना राहायला जागाच नाही त्याच्या व्यतिरिक्त. परंतु या सरकारला आणि या तहसीलदारांना यांना अक्षरशः त्यांनी पाहणी करायला पाहिजे होती, पंचनामे करायला पाहिजे होती का या लाभार्थ्यांचं करायचं काय, यांची राहायची काय व्यवस्था करायची आहे. आता गेला जून महिना सुरू झाला आहे, गेल्या या मे महिन्यामध्ये 6-7 तारखेपासूनच पाऊस सुरू झाला, जोराच्या विजा, जोराचा वारा पाऊस, त्याच्यामध्ये अतिशय शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. आमच्या लाभार्थ्यांची तर त्यांना जे त्यांच्याकडे धान्य होते, पोटापुरती धान्य होते, ते धान्य त्यांच्याकडे आजच्या परिस्थितीत त्यांचा जो पावसाळू कोठा होता आणि ते पावसाळू विटभटीवरून आल्यानंतर साठा ठेवला होता तो पूर्ण भिजून गेला आणि त्यांच्याकडे आजच्या परिस्थितीत खायला सुद्धा राहिलेला नाही. तर या आजच्या परिस्थितीमध्ये आमची मागणी आहे की ताबडतोब तहसीलदार साहेब आपल्याकडे गोदाम रेशनिंग भरपूर आहे, आतापर्यंत वाटप जे करायला पाहिजे होते ते वाटप झालेलं नाही, ही आमची तक्रार आहे की झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे आमचा मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या अनुषंगाने की लाईटची व्यवस्था, त्यांना ताबडतोब थकलेले हप्ते आणि घर कसं पूर्ण करायचे याच्यामध्ये सरकारने वाढीव लाभार्थ्याला वाढीव हप्ता वाढवला पाहिजे आणि वाढीव पैसे देऊन त्यांची घरं कशी पूर्ण होतील याच्याकडे तहसीलदार साहेबांनी लक्ष अति तातडीने दिले पाहिजे. आणि जर हे करत नसतील तर मात्र आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय नाही. नाहीतर मग आमचे बकऱ्या आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत, हे आम्ही संपूर्ण घेऊन आणि आमचं कुटुंब परिवार येत्या काळामध्ये, येत्या पावसाळ्यामध्ये घरं पूर्ण नाही झाली तर मात्र या तहसीलच्या आवारामध्ये आल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे पण आम्हाला सुचवायचं आहे. तर या ठिकाणी नक्कीच आम्ही या आवारामध्ये येऊन राहू, आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना आतापर्यंत कृषीवाल्यांनी बियाणे द्यायला पाहिजे होती, ती शेतकऱ्यांना बियाणं मिळलेली नाही. खतं, औषधं, बियाणं हे पंचायत समितीकडून आणि कृषीवाल्यांकडून ते शेतकऱ्यांसाठी मिळायला पाहिजे होतं, ते सुद्धा मिळलेले नाही. पण जेव्हा जेव्हा मोर्चे काढतो तेव्हा तेव्हा कुठेतरी ह्या थोडेसे हलवतात. तर याच्यापुढे असं झालं नाही पाहिजे. आणि आत्तापर्यंत संपूर्ण शेतकरी तोंडावर पाऊस, आम्ही या ठिकाणी आलोय 7 प्रश्न घेऊन. जलजीवनचं बघितलं, पाऊस सुरू झालाय परंतु पाड्या खेड्यावर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. मिळते का पाणी प्यायला? अजिबातच मिळत नाही. वाडा नगर पंचायतचं लक्ष नाही का या वाडा शहरामध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था असावी, तर वाडा शहरामध्ये पण नाही आणि गाव पाड्यांवर सुद्धा नाही. जलजीवनचा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार तसाच पडून राहिलेला आहे आणि भ्रष्टाचार करून गेलेत. ठेकेदारांनी हात धुले पैशांनी आणि ठेकेदार आताच्या परिस्थितीत गोव्यामध्ये फिरायला, महाबळेश्वरला फिरायला, तिकडे हिमाचल प्रदेशला तिकडे फिरायला, जम्मू काश्मीरला ते ठेकेदार फिरायला फिरतात आणि आजपर्यंत जो पाण्याचा पैसा आहे, गोरगरिबाला पाणी मिळायला पाहिजे ते पाणी आजपर्यंत मिळत नाही. आणि त्याच्यावर शासनाचं आणि वाडा तहसीलदार साहेबांचं लक्षच नाही की जे इंजिनियर साहेब आहेत, पाणी पुरवठा अधिकारी आहेत, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि या गाव पाड्यांवर वाडा तालुक्यामधून हे लक्ष देऊन काम पूर्ण करायचं आहे, हे काम पूर्ण झालेलं नाही. घराच्या तलाखालचे आमच्या लोकांनी फॉर्म भरलेत, त्या घराच्या तलाखालची 7/12ची 2 गुंठे नावावर व्हायला पाहिजे जमीन, ती अजूनपर्यंत या तहसीलदार साहेबांनी ऑर्डरी काढलेल्या नाही आणि नावा व्हायला पाहिजे. परंतु आज पण जर बघितलं, गेल्या 8 दिवस आधी आम्ही निवेदन दिलं होतं पोलीस स्टेशन, तहसीलदार, पंचायत समिती, प्रांत, आमच्या अखिल भारतीय किसान सभेच्या नावाने जे पत्र दिलं कॉम्रेड प्रकाश चौधरी सचिवांनी, परंतु आज पत्र देऊन सुद्धा वाडा तहसीलदार साहेब या ऑफिसमध्ये नाही. काय उत्तर त्यांचा येतो? कलेक्टर साहेब बोलतो आलेत म्हणून तहसीलदार साहेब कलेक्टरांच्या मीटिंगला गेले. अरे कलेक्टर साहेब तुमच्या तिकडे आले, तुम्ही तिकडे गेले, मग कलेक्टर साहेबांना इथे बोलवा ना, बरोबर का नाही? कलेक्टर साहेबांनी वास्तविक इथे गरीब शेतकरी शेतमजूर आलेला आहे, मेहनत करणारा वर्ग तुमच्या दारामध्ये उभा आहे, येऊन बसलेला आहे, यांचे प्रश्न सोडवायला तुम्ही समोर यायला पाहिजे. तर मात्र ते बोलतात आम्ही 15 मिनिटात येऊ, पण अजून काय येत नाही, नाही तर आमच्याकडे मार्ग उरलेला नाही. तो मात्र
यांना माहिती आहे आमच्या कॉम्रेड लोकांना की आम्हाला इथं पातेले आणून आणि या वटीवर आंदोलन सुरू करायला लागेल. या आवारात आणि याच वटीवर आम्ही स्वयंपाकाची पातेली आणि आंदोलन सुरू केल्याशिवाय ठेवणार नाही एवढंच बोलून. आणि जे विषय आमच्या अजूनपर्यंत आहेत, पुरवठा अधिकारी, वाडा पुरवठा अधिकारी, धान्यांचे जे रेशनिंगचे प्रश्न आहेत, विभागते रेशनिंग कार्ड, वाढती लोकसंख्या, रेशनिंग कार्ड वाढते मिळाले पाहिजेत. ते आजपर्यंत रांगा आहेत तिथे पर्यंत रेशनिंगवाल्या आज या, उद्या या, परवा या, ही परिस्थिती फटाफट करून द्यायला पाहिजेत. ते देत नाही आहेत. एका बाजूने ते देत नाही आणि दुसऱ्या बाजूने भ्रष्टाचार त्यांचा सुरू आहे या ठिकाणी. जर अटीतटीची वेळ आली तर या रेशनिंग पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारतात. यांचं वेळच आली तर मला असं वाटते की गेट बंद करायला लागेल आणि यांना आतमध्येच कोंडवायला लागेल. त्याशिवाय यांना समजणार नाही की कामं कशी पूर्ण होत नाही. जेव्हा जेव्हा विचारलं तेव्हा तेव्हा त्यांचा प्रश्न येतात की ऑनलाईन होत नाही, ऑनलाईन होत नाही. जेव्हा पैसे घेतले आमच्या गरिबाकडून की तेव्हा यांचं ऑनलाईन होतात, त्याच्यानंतर आधी होत नाही, अशी परिस्थिती आहे. शिक्षणाच्या बाबतीत या तालुक्यामध्ये बोललं तर विद्यार्थी गावोगावी शाळांना फिरतात परंतु त्यांना ॲडमिशन देत नाहीत. ॲडमिशन देण्याची जी व्यवस्था पाहिजे ती अजून पण बिकट परिस्थिती होत चाललेली आहे. माझ्याकडे ॲडमिशन मिळणार नाही आणि ज्या शाळेमध्ये मुलं शिकली त्याच शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला 2-2, 3-3 दिवस, 4-4 दिवस जातात आणि त्यांना वाढत्या फीनुसार त्यांच्याकडं फी भरायला पैसे नाही. परंतु त्या ॲडमिशनवाल्यांना तहसीलदार साहेबांनी बोलवून आणि जाब विचारून की ॲडमिशन त्या मुलाला त्याच शाळेमध्ये लगेच मिळालं पाहिजे, तर त्या विद्यार्थ्याला मात्र थांबायला वेट करायला लागत आहे. ही बिकट परिस्थिती चालू आहे. तर आमच्याकडे मागणी आहे की वन जमीन कसणाऱ्याच्या नवरा बायकोच्या नावावर 10 एकर जमीन मोजून मिळाली पाहिजे आणि नवरा बायकोच्या नावाने 7-12 घडवला पाहिजे. आतापर्यंत महिला यामध्ये कामामध्ये पुढाकार 10 पावलं पुढे आहे, परंतु महिलेच्या नावानं अजून पण या वाडा तालुक्यामध्ये 7-12 घडवायला हे तहसीलदार प्रांत तयार नाही. तर आमचं मागणी आहे की नवरा बायकोच्या नावानं 7-12 घडवला पाहिजे आणि जे आमचं वाढीव क्षेत्र आहे हे वाढीव क्षेत्र 10 एकरपर्यंत मोजून दिली पाहिजे. तिथपर्यंत 10 एकर जमीन मोजून मिळत नाही तिथपर्यंत आमचं आंदोलन, आमचं मोर्चे सुरूच असणार आहेत. आणि वाडा तालुक्यामध्ये MSCBचा जो प्रश्न आहे तर MSCB कटानवर साहेबांनी जे बिल पाठवलेत ते भरमसाठ वीज बिल जास्त आहेत. त्यांनी अंदाजे वीज बिल पाठवतात ते वीज बिल कमी केले पाहिजेत आणि योग्य त्याला मीटर दिला पाहिजे. आणि योग्य त्या ठिकाणी झाडं मोडून पडलेले आहेत. गेले 8-8, 10-10 दिवस लाईटीचा पत्ता नाही आहे. गावोगावी लाईटीची व्यवस्था नाही आहे. तर कट्टानवार साहेबांनी ताबडतोब ती तालुक्यामध्ये व्यवस्था, पश्चिम असेल, पूर्व असेल, दक्षिण असेल, उत्तर असेल, ती 4 ठिकाणी वाडा तालुक्यामध्ये 4 ठिकाणी लाईटीची व्यवस्था केली पाहिजे. ताबडतोब लाईटीची व्यवस्था झाली पाहिजे. जिथे झाडं तुटून पडलेत ते झाडं काढून आणि व्यवस्था झाली पाहिजे. जिथे झाडं वाढलीत त्या झाडांची छाटणी झाली पाहिजे आणि सर्वांना ते लाईटीची व्यवस्था करून दिली पाहिजे. त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ज्या फायली GPS साठी घेतलेल्या आहेत त्या वन दाव्याच्या फायली ताबडतोब नावावर करून मिळले पाहिजेत आणि त्याचे GPS करून पुढची प्रांताकडे, कलेक्टरकडे ह्या फायली पाठवल्या पाहिजेत. त्याचा 7-12 घडवला पाहिजेत. आणि वाढीव गावठाण आहेत ते गावठाणीच्या ज्या फायली आहेत त्या ताबडतोब मोजून आणि तहसीलदारांनी येऊन आणि त्या ठिकाणची ज्या नागरिकांना राहायला व्यवस्था नाही त्यांची तहसीलदार साहेबांनी स्वतः येऊन आणि खाली जागा करून देऊन आमच्या आदिवासी लोकांची राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. नाहीतर आमच्याकडे दुसरा मार्ग उरलेला नाही. मग कायदा हातात घ्यायची वेळ आली नाही पाहिजे. आमच्याकडे एकच मार्ग उरला आहे. तहसीलदार साहेबांनी लक्ष देऊन आमची राहण्याची व्यवस्था केली नाही तर मात्र कुठेतरी आम्हाला कायदा हातात घ्यायला लागेल. ती वेळ येऊन देऊ नये आणि आमची व्यवस्था केली पाहिजे. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. इन्कलाब जिंदाबाद.